नमस्कार, मी रुचिता. ॲग्रोनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. उन्हाळा हा पिकांसाठी विश्रांतीचा काळ असला तरी जलसंधारणाच्या कामांसाठी महत्त्वाचा काळ आहे. कारण येत्या पावसाळ्यात पाणी जमिनीत मुरावं, जास्तीच्या पाण्याचा निचरा व्हावा, यासाठी आत्ताच ही कामं करणं गरजेचं असतं. कारण यामुळे पुढे आपल्याच शेतीसाठी पाण्याचा साठा तयार होणार आहे आणि उत्पादन वाढण्यासाठी मदत होणार आहे. पण कोणती आहेत ही कामं पाहूयात आजच्या या व्हिडिओमधून. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सर्वात पहिल्यांदा आपण घळी नियंत्रणसाठीचे कामं पाहूयात. घळी म्हणजे पाण्याचे ओघळ. हे पाण्याचे ओघळ नियंत्रित करण्यासाठी बांधण्यात आलेल्या दगडी बांधांचे दगड विस्कळीत झालेले असतील तर ते व्यवस्थित रचून घ्यायचेत. बांध मजबूत करून घ्यायचा आहे. बांधाच्या वरच्या बाजूला साठलेली माती काढून घ्यायची आहे आणि ती योग्य ठिकाणी शेतात टाकायची आहे. याशिवाय पाणलोट क्षेत्रात घेण्यात आलेल्या बांधाची तपासणी करायची आहे. बांध फुटले असतील तर ते मातीने मजबूत करून घ्यायचे. बांधाला खिंडारे म्हणजेच भेगा पडलेल्या असतील तर त्या बुजवून घ्यायच्यात. बांधाच्या तळाशी साठलेली माती योग्यरित्या शेतात पसरून घ्यावी. तसंच शेतातील पाणी वाहून नेणाऱ्या चाऱ्याची साफसफाई करून घ्यायची आहे, जेणेकरून पाण्याच्या प्रवाहात कोणतेही अडथळे राहणार नाहीत. याशिवाय दुसरं आहे ते म्हणजे बांधाच्या सांडव्यातील दगड व्यवस्थित बसवून घ्यायचे. सोबत सांडव्यांच्या तळाची आणि बाजूची साफसफाई करून घ्यायची. शेतामध्ये पाहायचं झालं तर शेतामध्ये चर खोदणं फार महत्त्वाचं असतं. त्यामुळे आधीचे जे चर असतील त्यांच्यातील माती काढून घ्यायची आणि ती चराच्या खालच्या बाजूला बांधावर टाकायची. त्यामुळे चराची पाणी साठवण्याची क्षमता वाढते आणि ज्यांनी चर खोदलेले नाहीयेत त्यांनी जमिनीच्या उताराला सलग समतल चर खोदून घ्यायचे. तसंच दर 2 ते 3 वर्षांनी शेतामध्ये खोल नांगरणी करायची, जेणेकरून जमिनीतला 15 सेंटीमीटरच्या खालचा थर मोकळा होईल आणि जमिनीची पाणी जिरपण्याची क्षमता वाढेल. यानंतर आणखी एक महत्त्वाचा टप्पा येतो तो म्हणजे शेततळ्याचा. ज्यांच्याकडे शेततळं आहे त्यातला गाळ काढणं, त्यांचं अस्तरीकरण करणं, त्याच्या आजूबाजूची साफसफाई हेही आत्ताच व्यवस्थितरित्या पूर्ण करून घ्यायचं आहे. याशिवाय विहिरींमधला गाळ काढणं, त्यांचं पुनर्भरण करणं ही कामं लवकर करून घ्यायची आहेत. तसंच जलसंधारणासाठी बांधण्यात आलेल्या माती नाला बांध आणि सिमेंट नाला बांधाची नियमितपणे डागडुजी करून घ्यायची. या दोन्ही जलस्रोतात साठवलेला गाळ काढून तो शेतात पसरवायचा आहे. तर काही ठिकाणी सिमेंट बांधासाठी लोखंडी दरवाजे बसवले जातात. त्यामुळे अशा ठिकाणचे लोखंडी दरवाजेही दुरुस्त करून घ्यायचे. ही माहिती वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कोरडवाहू शेती संशोधन केंद्रातील वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर मधुकर मोरे यांनी दिली आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच शेतीविषयक आणि नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.